पहलगामच्या घटनेनंतर भारत-पाकिस्तान यामध्ये युद्धसदृश्य परिस्थिती असल्याने देशातील सर्व जवानांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या. अशातच अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील बोरगाव पेठ येथील BSFच्या जवान रेश्मा इंगळे या सुट्टीवर आल्या असताना त्यांना सीमेवर बोलावण्यात आले. पंजाबच्या अमृतसरमध्ये त्या कार्यरत असून 15 दिवसाच्या सुट्टीवर आल्या होत्या. मात्र भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर BSFच्या जवान रेश्मा इंगळे या आपल्या 1.5 वर्षाच्या चिमुकल्याला घरी सोडून आपल्या कर्तव्यावर निघाल्या. त्यावेळी आपली आई आपल्याला सोडून जात आहे असं दिसत असताना चिमुकल्याने हंबरडा फोडला. यावेळी जवान रेश्मा इंगळे यांना देखील अश्रू अनावर झाले. पण कुटुंबापेक्षा देशसेवा ही महत्त्वाची असल्याने त्या आपल्या कर्तव्यावर रवाना झाल्या. जनसमर्थन न्यूज, अचलपूर, जिल्हा अमरावती. भारत इंगळे. मी सध्या पंजाब येथे अमृतसरमध्ये कार्यरत आहे. मी 15 दिवसाच्या सुट्टीवर आले होते, परंतु युद्धजन्य स्थिती निर्माण झाल्यामुळे मला आमच्या ऑफिसरकडून कॉल आला की तुम्हाला 2 दिवसामध्ये हाजीर व्हायचं आहे ड्युटीवर. तर मला 1.5 वर्षाचं बाळ आहे आणि 7 वर्षाची मुलगी आहे. परंतु आम्ही जेव्हा जॉईन केलं तेव्हा आम्हाला शिकवलं गेलं होतं की परिवारापेक्षा आपलं कर्तव्य मोठं. त्यामुळे त्यांना इथे ठेवून माझ्या सासू-सासऱ्यांजवळ, माझ्या पतींकडे ठेवून मी माझ्या कर्तव्यावर जात आहे. इंगळे मी राहणार बोरगावपेठ, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती येथील रहिवासी आहे. माझी मिसेस रेश्मा इंगळे हिचं 2013मध्ये पेशमध्ये जॉईनिंग झाली. 2013मध्ये जॉईनिंग झाल्यानंतर तिचं सर्वात आधी ट्रेनिंग झालं होतं पंजाब खडका येथे. त्यानंतर खडका येथे ट्रेनिंगच्या नंतर तिला सरळ बांगलादेशची बॉर्डर आहे त्या ठिकाणी तिची ड्युटी ती बॉर्डरवर तैनात झाली. त्यानंतर काही कालावधीनंतर तिची जी पोस्टिंग आहे ती कच्छ भुज या ठिकाणी गुजरातमध्ये, जिथे पाकिस्तानची बॉर्डर लागते. तिने आतापर्यंत तिथे ड्युटी पूर्ण केली पाकिस्तानच्या बॉर्डरवर. आता काही कालावधीच्या आधी म्हणजे 2-3 महिन्याआधी तिची पोस्टिंग अमृतसर पंजाब या ठिकाणी झाली. अमृतसर पंजाब या ठिकाणी सध्या पाकिस्तान बॉर्डरपासून जवळपास 45 किलोमीटरचं अंतर आहे. त्यामुळं आता जी ही युद्ध परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्या युद्ध परिस्थितीमध्ये तिथे भरपूर जास्त दररोज पाकिस्तानकडून ड्रोन हमला करणे, मिसाईल फेकणे, अशा बऱ्याचशा गोष्टी चालू आहेत. आणि ज्या ठिकाणी तिची सध्या ड्युटी तैनात आहे, ती ड्युटीवर तर होती, तर त्या ठिकाणी असं समजा की दररोज असं जीवन मरणाचाच प्रवास आहे असं समजलं जाईल. ती सध्या कालावधीत ती 15 दिवसाच्या सुट्टीवर घरी आली होती. लहान बाळ होतं, बाळाला बरं नव्हतं, त्यामुळं ती घरी सुट्टी काढून आली होती. परंतु आता असं झालं की या 2 दिवसाआधीच कमांडंट ऑफिसरचा कॉल आला की पुन्हा पाकिस्तानचं जे शांतताचं जे निर्माण झालं होतं डोनाल्ड ट्रम्पच्या मध्यस्थीनंतर, परंतु पाकिस्तानच्या नालायकपणामुळं त्यांनी पुन्हा त्यांनी वार करणे चालू केलं. ते छुपे वार करणे, मिसाईल फेकणे, ड्रोन फेकणे, ह्या सगळ्या परिस्थितीला पाहून जेवढे काही लोक सुट्टीवर होते सर्वांना सैनिकांना बोलावलं. त्यामध्ये माझी मिसेस जी आहे तिला पण सध्या 2 दिवसाआधीच कॉल आला. मी